पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। पहलगाममधील हल्ल्याचा निषेध म्हणून मनसेकडून सांगली शहरामध्ये मोटरसायकल रॅली काढण्यात आली। यामध्ये शेकडो मनसे कार्यकर्ते दुचाकीसह भगवे ध्वज घेऊन सहभागी झाले होते। त्यानंतर शहरातल्या स्टेशन चौक येथे दहशतवाद्यांचा आणि पाकिस्तानच्या प्रतिकात्मक ध्वजाची होळी करत निषेध नोंदवण्यात आला। यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मनसेकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला। जो काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तो अत्यंत निर्दयी आणि निंदनीय आहे। यापूर्वी अनेक हल्ले झाले, पुलवामामध्ये हल्ला झाला, आपले अनेक जवान शहीद झाले। यावेळेला तर नीच माणसाचा कळस केला या पाकिस्तानवाले आतंकवाद्यांनी। नीचतेचा कळस आहे हा की जात विचारून गोळ्या घातल्या। काही महिलांचं, एक महिलेचं तर 15-20 दिवसापूर्वी लग्न झालं होतं आणि त्या बिचारीच्या डोळ्यात देखत तिच्या पतीवर गोळ्या झाडल्या। ही कसली कठोरता, ही कसली शूरता, ही नामर्द आहे पाकिस्तान। आणि या पाकिस्ताननी ही दहशतवादी पाळलेल्या संघटना आहेत, याचं मूळ पाकिस्तान आहे, हे मुळात उखाडून काढलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। सरकारने बाद झालं सर्जिकल स्ट्राईक करायचा, सर्जिकल स्ट्राईक करणार उरीसारखा पिक्चर आणून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा एकदम तुम्ही पाकिस्तान विरुद्ध लढाई घोषित करा, अघोषित लढाई करा। कारण अनेक देशांमध्ये आता लढाया चालू आहेत, वर्ष 2-2 वर्ष झालं आपण लढाया पाहतोय, तिथं काय फरक पडला नाही तर इथं काय फरक पडणार आहे भारत देशावरती। भारत देश सक्षम आहे, इथली आर्मी सक्षम आहे, इथले पोलीस सक्षम आहेत, इथले आमचे हिंदू बांधव सक्षम आहेत। वेळ पडली तर सामान्य जनता सुद्धा लढाईमध्ये सहभाग करायला तयार आहे, सहभाग घ्यायला तयार आहे। म्हणून या सरकारला, नरेंद्र मोदींना, अमित शहांना आमची विनंती आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, आता फक्त नाटक करू नका एखाद्या स्ट्राईकचं, मुळासकट पाकिस्तानला उखाडून काढा। जनता तुमच्या सोबत आहे। राजकारण गेलं चुलीत। जर अशा आपल्या देशातल्या नागरिकांवरती हल्ले होणार असतील, आपल्या नाकाव टिचून येऊन जर ही काय आपल्या लोकांना मारणार असतील तर ह्यांच्याही देशात घुसून आपण यांना मारू। हे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही या पाकिस्तानचे झेंडे फाडून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या प्रतिमात्मक पुतळा आम्ही आज जाळलेला आहे आणि सरकारला आव्हान आणि विनंती केलेली आहे की तुम्ही जे आता मी बोललो त्या पद्धतीने विनंती केलेली आहे आणि आम्ही ह्या तीव्र शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निषेध नोंदवला।